आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे। कच्च्या तेलाची किंमत $65 प्रति बॅरलवरती राहिली आहे। तर पुढील 2 ते 3 महिन्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होऊ शकतात। पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी यावेळेस ही बाब जी आहे ती स्पष्ट केली आहे। दिल्लीमध्ये सुरू असलेल्या ऊर्जा संवादमध्ये त्यांनी ही माहिती दिली। जर इराण-इस्रायल तणावासारखा तणाव निर्माण झाला नाही तर तेलाच्या किमती स्थिर राहतील। सध्या तेलाच्या किमती $65 प्रति बॅरल पर्यंत खाली आल्या। सरकारी कंपन्यांना नफा देखील वाढतोय। अशा परिस्थितीमध्ये सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करून जनतेला दिलासा देण्याची शक्यता सध्या तरी वर्तवली जाते। तर आनंदाची बातमी आहे, पेट्रोल डिझेल स्वस्त होणार असल्याचं कळतंय आणि ते का ते देखील आपल्याला या दरम्यान सांगण्यात आलेलं आहे। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर पुन्हा कोणती युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली नाही, इराण आणि इस्रायल मधला संघर्ष देखील सध्या ज्या प्रकारे थांबलेला आहे तसाच राहिला तर या किमतीही स्थिर राहणार आहे। नेमकं कसं काय बदल घडू शकतो पाहूयात ग्राफिक्समध्ये। बघा, बेस प्राइस 48.23 रुपये आहे। केंद्राचं शुल्क 27.90 रुपये आहे। डीलर कमिशन 3.86 रुपये तर राज्याचा व्हॅट 23.57 रुपये। तर एकूण किंमत आपण जर बघितलं पेट्रोलच्या किमतीचं गणित कसं आहे तर 103.56 रुपये अशा प्रकारे हे होत असतात। सर्व शुल्क कमिशन आणि व्हॅट जोडून 103.56 रुपये जे आहे ते नागरिकांना यावेळेस द्यावे लागतात। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी